₹4.5 लाख व्याज महामंडळ तुम्हाला देत असतं परत. मग ते एकाच वेळेस देईल का, तर तसं नाही देणार. महामंडळ जसं तुम्ही हप्ते भरायला सुरू कराल त्या पद्धतीने तुम्हाला टप्प्याटप्प्याने महामंडळ व्याज परतावा देत असतं. मग याचा व्याजदर काय असावा बँकेचा? आपण म्हणतो, महामंडळ म्हणते की किमान 12% असावं किंवा कमाल 12% असावं. 12% वर असेल तर त्याचं नुकसान काय असतं? उदाहरणार्थ 15 लाखाचं कर्ज घेतलं आपण 5 वर्षासाठी. जर 12% व्याजदर असेल तर ₹5 लाख आपल्याला व्याज लागतं 5 वर्षासाठी. तर त्यातले ₹4.5 लाख महामंडळ तुम्हाला परत येत असतं. म्हणजे एकूण ₹51,000 आपल्या खिशातून व्याज जात असतं. परंतु जर तेच 13-14% असेल तर त्या वरच्या 2-3% जे काही व्याज लागेल तर ते पूर्ण व्याज आपल्या खिशातून जाणार आहे. त्यामुळे शक्यतो बँका निवडताना देखील कमी व्याजदर असलेल्या बँका निवडावा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो. त्यानंतर IR2 ही जी योजना आहे, म्हणजे अनेक वेळा असं होतं की आमचा व्यवसाय मोठा आहे किंवा आम्हाला कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये हवंय, JCB घ्यायचे, पॉप्युलर घ्यायचे, किंवा एखादं कन्स्ट्रक्शन कंपनी आहे किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड LLP आहे ज्याच्या माध्यमातून आम्हाला एक मोठं कर्ज प्रकरण करायचंय. तर त्यासाठी म्हणून महामंडळाने IR2 योजना लॉन्च केली. त्यामध्ये काय आहे, 2 व्यक्तीची जर पार्टनरशिप फर्म असेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, LLP असेल, तर त्या व्यक्तींनी 2 व्यक्तींनी मिळून 25 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. जर ते 3 व्यक्ती असतील, 3 व्यक्ती मिळून 35 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. 4 व्यक्ती असतील तर 45 लाखापर्यंत, 5 व्यक्ती असतील तर 50 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. आणि 50 लाखाचा व्याज परतावा हा ₹15 लाख असतो. एक सोपं गणित असे, जेवढं काही कर्ज घ्या त्याच्यात 30% रक्कम, कर्ज रकमेच्या 30% रक्कम महामंडळ व्याजाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला परत करत असतं. मग तुम्ही 2 लाख घ्या आणि आता 50 लाख घ्या, त्याच्यात 30% रक्कम महामंडळ तुम्हाला परत करणार आहे. मग यासाठी काही नियम अटी आहेत. या योजनेमध्ये कोण बसू शकतं, तर त्यासाठीच्या साध्या नियम अटी ह्याच आहेत की तो व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्या व्यक्तीची वयोमर्यादा ठरवलेली आहे. जर इंडिव्हिज्युअल IR1 मध्ये जर कोणी प्रकरण करत असेल तर त्यासाठी 60 वर्षाची वयोमर्यादा घातलेली. आणि जर IR2 मध्ये करत असतील तर त्याला कुठलीही वयोमर्यादा नाही. त्यानंतर तुमचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखाच्या खाली पाहिजे. 8 लाखाच्या आत असेल तरच तुम्ही या महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊ शकता. कारण महामंडळाचं नाव आर्थिकदृष्ट्या मागास असं आहे, त्यामुळं 8 लाखाच्या वरच्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही. मग आता या योजनेसाठी डॉक्युमेंट्स काय लागतात? आपल्यापैकी सर्वांपर्यंत लिफलेट पोहोचलेत असं समजतो. पोहोचलेत? येस. तर शेवटच्या पानावर आपल्याला डॉक्युमेंट्स लिहिलेले आहेत. एकदा बघू शकता वरच्या साईडला डाव्या हाताला. महामंडळ व्याज परतावा कधी देतो? हा 3ऱ्या टप्प्यामध्ये देत असतो. तर तुम्हाला व्याज परताव्यापर्यंत जाण्यासाठीची जी पहिला टप्पा आहे तो म्हणजे आपली LOI प्रोसेस असते, लेटर ऑफ इंटेंट, पात्रता प्रमाणपत्र. तर या पात्रता प्रमाणपत्रासाठी काय आवश्यक आहे किंवा हे रजिस्ट्रेशन कुठं करायचंय, तर लिफलेटच्या एकदम शेवटी वेबसाईट दिलेली आहे महामंडळाची, www.udyog.mahasol.gov.in. या वेबसाईटला जायचंय. वेबसाईटला गेलं की लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक केला की तुम्हाला तिथे रजिस्टर करण्याची संधी दिली जात असते नवीन रजिस्ट्रेशनसाठी. तर ती असते प्रायमरी रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्यासाठी आवश्यक असतं तुमचं आधार कार्ड, आधार कार्डचे डिटेल्स, ईमेल ID, मोबाईल नंबर. मग LOI ची प्रोसेस जी असते त्या LOI प्रोसेससाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात? आता तुम्ही वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला आपला आधार कार्ड लिहिलेलं आहे, जे तुमच्या ईमेल ID आणि मोबाईल नंबर जो महामंडळाच्या पोर्टलला टाकणार आहे त्याच्याशी लिंक असलं पाहिजे. दुसरा आहे तुमचा रहिवासी पुरावा. रहिवासी पुरावामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहे. रहिवासी दाखला आहे, लाईट बिल आहे, रेशन कार्ड आहे, गॅस बिल आहे, बँक पासबुक आहे. त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा. उत्पन्नाचा पुरावा 8 लाखाच्या खाली पाहिजे. मग तो तहसीलचा उत्पन्नाचा दाखला असो की IT रिटर्न असो. जर IT रिटर्न देत असाल, हे सर्वांसाठीच आहे. जर ते मॅरिड असतील तर तुम्हाला पती पत्नी दोघांचं देखील IT रिटर्न्स द्यावं लागतं आणि दोघांचं रिटर्न्स मिळून इन्कम मिळून 8 लाखाच्या खाली लागेल. त्यामुळे शक्यतो त्याची तेवढी काळजी घ्यायची की दोघांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आलं पाहिजे. त्यानंतर जातीचा दाखला. मग मराठ्यांचं काय म्हणणं असतं की आमच्याकडे कुठला जातीचा दाखला असतो? मराठ्यांकडे 2014 सालच्या नियमानुसार मराठ्यांना SC-BCचं सर्टिफिकेट मिळतं. आपल्यापैकी अनेकांनी काढलेले असेल तर SC-BCचं सर्टिफिकेट, अन्यथा मग शाळा सोडण्याचा ओरिजिनल दाखला, 10वी किंवा 12वी पर्यंतचा ओरिजिनल शाळा सोडण्याचा दाखला लागतो आपल्याला. त्यानंतर पॅन कार्ड कंपल्सरी आहे सर्वांना. जर महिलांचा असेल तर विशेषतः
त्यामध्ये तुमचं वरती नाव असलं पाहिजे, खाली तुमच्या वडिलांचं नाव असलं पाहिजे, असं अपडेटेड पॅन कार्ड पाहिजे. जन्मतारखा ज्या आहेत त्या जन्मतारखा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख आधार कार्ड आणि पॅन कार्डला असणं अनिवार्य आहे. त्यानंतर महामंडळ म्हणतं की ज्या पद्धतीनं तुम्ही बँकेकडे कर्ज प्रकरण करत असताना एक प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करत असता सीए कडून घेऊन, तर महामंडळ तशा पद्धतीचा कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट मागत नसतं. महामंडळाचा एक स्वतंत्र फॉर्मॅट आहे, एक सिंगल पेज प्रोजेक्ट रिपोर्ट असतो आपला, तो प्रिंट काढायचा, त्यासोबत एक सेल्फ डिक्लेरेशन असतं, स्वयं घोषणापत्र. एकंदरीत ही जी सर्व माहिती देते ती तुम्ही स्वतः देता यासाठीची. हे 2 डॉक्युमेंट्स प्रिंट काढून हाताने लिहायचे आणि व्यवस्थित पद्धतीनं त्याची पीडीएफ बनवून इतर डॉक्युमेंटची साधी फोटो जेपीजी मध्ये त्यामध्ये अपलोड करायचे. आता महामंडळाने त्यामध्ये अपडेशन केलेलं आहे. त्यासोबत 2 डॉक्युमेंट महामंडळाने ऍड केले जातात. जर समजा विदाऊट ट्रान्सपोर्ट किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स नसेल, हे जर व्यवसाय नसतील तर तुम्हाला 7/12/8 हे कंपल्सरी आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स असेल तर त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी केलेलं आहे. जर ट्रान्सपोर्टची गाडी असेल तर ट्रान्सपोर्ट लायसन्स कंपल्सरी केलेलं आहे. अशा पद्धतीने 9 डॉक्युमेंट महामंडळ सध्या मागत आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल स्वरूपातच असले पाहिजे. कुठलाही झेरॉक्स कागद महामंडळ स्वीकारत नाही. ही झाली एलओआय प्रोसेस. एलओआय प्रोसेसच्या नंतर तुम्हाला एक 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला महामंडळ पत्र देत असतं. मग ते 15 दिवसच लागेल किंवा 7 दिवस लागेल, परंतु ज्या पद्धतीने महामंडळाच्याकडे एलओआयचे फॉर्म येतील त्या पद्धतीने महामंडळ तुम्हाला एलओआय लेटर देत असतं. मग त्यामध्ये कुठलेही कागद झेरॉक्स नसू नये याची काळजी आपल्या सर्वांनी घ्यायची. एलओआय लेटर मिळाल्यानंतर तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह बँकेकडूनच कर्ज घ्यायचे. कुठल्याही फायनान्स बँक, पतसंस्था, सोसायटी, पतपेढी याच्या माध्यमातून कुठलंही कर्ज घ्यायचं नाहीये. अन्यथा ते महामंडळ ते कर्ज महामंडळाच्या योजनेअंतर्गत बसवून घेत नाही. त्यामुळं नॅशनलाइज प्रायव्हेट किंवा कोऑपरेटिव्ह बँकेतून कर्ज घ्यायचं. हे कर्ज घेतल्यानंतर कर्ज घेत असतानाच तुम्हाला तुमचे बँकेचे जे काही नियम अटी असतील बँकेच्या नियम अटीनुसारच तुम्हाला कर्ज घ्यायचंय. कर्ज घेतल्यानंतर तुमचं एलओआयचं जे डॉक्युमेंट आहे महामंडळ ऑनलाईन स्वरूपातच तुम्हाला पीडीएफ देत असतं. ते पीडीएफ बँकेला सबमिट करायचं तुमच्या सर्व डॉक्युमेंट सोबत. लोन घेतल्यानंतर दुसरी प्रोसेस हीच असते की तुम्ही तुमचे जे लोनचे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये तुमचं सँक्शन लेटर असेल, बँक स्टेटमेंट असेल, ईएमआय शेड्यूल असेल, हे 3 डॉक्युमेंट बँकेकडून घ्यायचे. 3ही डॉक्युमेंटवर सही शिक्का असणं अनिवार्य आहे. त्यासोबत आपल्याला तुमचं उद्यम आधार व्यवसायाचं, तुमचा सेव्हिंग अकाउंटचं चेक आणि तुमच्या व्यवसायाचे फोटो. जर व्यवसाय जर तुमचा गाडीचा नसेल, टूर्स अँड ट्रॅव्हल्स नसेल, ट्रान्सपोर्ट नसेल, तर तुम्हाला तुमचा व्यवसाय, उदाहरण समजा हा आपला व्यवसाय आहे, तर तिथं तुमचं व्यवस्थित बॅनर असलं पाहिजे. त्या बॅनरवर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचं नाव असलं पाहिजे. महामंडळाचा लोगो असणं अनिवार्य आहे. त्याचसोबत ज्या बँकेनं तुम्हाला सहकार्य केलंय, अर्थसहाय्य केले, त्या बँकेचं तिथं नाव असणं अनिवार्य आहे आणि तुमच्या व्यवसायाचं नाव. या 2-3 गोष्टी त्यामध्ये अपेक्षित आहेत आपल्याला. सँक्शनचे डॉक्युमेंट्स काय असणार आहेत? सँक्शन लेटर, बँक स्टेटमेंट, ईएमआय शेड्यूल, उद्यम आधार, चेक आणि तुमच्या व्यवसायाचे फोटो. जर व्हेइकल असेल तर तुमच्या व्हेइकलचे फोटो समोरून घ्यायचे, ज्यावर तुमचा नंबर प्लेट व्यवस्थित दिसला पाहिजे. आणि सर्व व्हेइकल या येलो प्लेटच मिळतात महामंडळामध्ये. कुठलीही व्हाईट प्लेट गाडी मिळू शकत नाही, कारण ती वैयक्तिक वापरासाठी असते. म्हणून महामंडळ फक्त व्यवसायासाठी म्हणून गाडी देत असतं. हे झालं सँक्शनची प्रक्रिया. सँक्शनला तुम्हाला विदिन 1 डे 2 डे तुम्हाला त्याची महामंडळ मंजुरी देत असतं. ज्यावेळेस तुम्हाला सँक्शनला मंजुरी मिळते त्यानंतर फायनल स्टेज हीच आहे की जिथून तुम्हाला खऱ्या अर्थाने व्याज परतावा सुरू होतो. तर त्यासाठी काय करायचं असतं? क्लेम फॉर्म म्हणून एक ऑप्शन येत असतो तुमच्या लॉग इनला. त्या क्लेम फॉर्मवर जायचंय. क्लेम फॉर्मवर क्लिक केला की तुम्हाला तिथे डिटेल्स भरायचे असतात. जसे तुमचे हप्ते सुरू होतील, मग तुम्ही मंथली घ्याल, क्वार्टरली घ्याल, हाफ इयरली असेल किंवा इयरली हप्ता असू द्या, ज्या पद्धतीनं तुमचा हप्ता असेल त्या पद्धतीनं तुम्हाला तिथे क्लेम करायचंय. ते क्लेम करत असताना त्यामध्ये अपेक्षित आहे तुमचं बँकेचं स्टेटमेंट, लोन अकाउंटचं स्टेटमेंट विशेषतः. आणि ते अनेक जण करंट अकाउंटचं स्टेटमेंट अपलोड करतात, ज्यामुळे होल्ड पडतं प्रकरण आणि ते अनेक दिवस होल्ड राहतं, कारण त्यांना माहीतच नसतं की कशा पद्धतीनं करायचं. त्यानंतर तुमच्या व्यवसायाचे फोटो, असे 2च डॉक्युमेंट महामंडळाच्या क्लेम प्रोसेससाठी लागत असतात. स्टेटमेंट कधीही घेत असाल दरवेळेस नवीन स्टेटमेंट, नवीन व्यवसायाचे फोटो अपलोड करायचे. तुम्ही मंथली करा, क्वार्टरली करा, हाफ इयरली करा किंवा इयरली करा, तुमच्या हिशोबाने. यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे सांगायचं की अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेची
एकंदरीत फॉर्म भरण्यासाठी असेल किंवा एकंदरीत पूर्ण प्रोसेससाठी कुठल्याही प्रकारची फीस महामंडळ आकारत नसतं. समाजामध्ये याची जनजागृती होणं अधिक मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची फी महामंडळ आकारत नाही. 0 रुपयामध्ये महामंडळ तुम्हाला या योजनेचा लाभ देत असतं. सगळ्यात महत्वाचं हे की तुमचे शक्यतो सिबिल स्कोर व्यवस्थित पद्धतीने जपा, कारण सिबिल स्कोरच्या आधारावर तशा अर्थाने बँक तुम्हाला लोन देत असते. मग आता जर तुमच्या मनामध्ये कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारायला काही हरकत नाही. हे प्रश्न असतील तर विचार. सिबिल स्कोर किती कमी किमान 720च्या तरी बरी असावं, कारण आपल्या पाठीमागे बँकवाले पण बसले, थोड्या वेळानंतर ते पण येणार स्टेजवर सांगायला. ते पण तशा अर्थानं तुम्हाला सिबिल किंवा मग गॅरंटर असेल, को ऍप्लिकेट असेल, या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला माहिती देतीलच. आणखी काही प्रश्न? कर्ज घ्यायचंय की नाही सगळ्यांना? ₹30 received on PhonePe. महामंडळ अशी कुठलीच अट नाही महामंडळामध्ये की तुमचा व्यवसाय हा स्टार्टअप असावा, नवीन असावा किंवा एक्झिस्टिंग असावा. महामंडळ एवढं सांगतो तुमचा व्यवसाय असला पाहिजे, तुमचं शॉप आहे उद्यमदार असलं पाहिजे. मग तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तरीही तुम्ही कर्ज घेऊ शकता, आणि तुमचा जर पूर्वीचा व्यवसाय असेल त्याला वाढवण्यासाठी देखील तुम्ही कर्ज घेऊ शकता. हे बघा, कुठलंही कर्ज म्हणजे आता आपल्याकडे कुठलं कर्ज होतं, टर्म लोन, सीसी, ओडी, हे तुम्ही करू शकता. आता यासाठी एवढंच आहे, जर सीसी जुनी असेल आणि तुम्ही म्हणाल की आता आम्ही ती सीसी कंटिन्यू करतो, तर महामंडळ तशा प्रकारची कुठलीही सीसी, ओडी स्वीकारत नाही. तुम्हाला नवीन सीसी घ्यावी लागेल, जुनी क्लोज करून. टर्म लोन देखील नवीन घ्यावं लागेल. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की नवीन फ्रेश ऍप्लिकेशन असलं पाहिजे आणि नवीन कर्ज असलं पाहिजे. तुमचा मुद्दा ज्या पद्धतीने मुद्रा असेल, CGTMSE असेल, या स्कीमच्या अंतर्गत आम्ही घेऊ शकतो का, तर 100% तुम्ही त्या योजनेअंतर्गत देखील घेऊ शकता. बिझनेस जर नवीन स्टार्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला काय द्यायचा? आता तुम्ही काहीच कमवत नसाल असं तर शक्य नाही. करायचं असेल म्हणजे त्यामध्ये एवढंच आहे सर, तुमचं 8 लाख खाली उत्पन्न आहे. तहसील उदाहरणार्थ आपल्या ज्यावेळेस पाल्य शाळेत जात असतो तर त्याला आपल्याला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. तर तो कितीला देता तुम्ही जनरली? 1 लाख रुपयाचा समजा जे असेल तर त्याच पद्धतीचा उत्पन्नाचा दाखला महामंडळाला लागतो. जर रिटर्न्स असतील एकदम बेस्ट, नसेल तर उत्पन्नाचा दाखला चालेल. मुलांसाठी आपलं तुमचाच लागेल इथे. मी संभाजीनगरहून पुण्यात जॉब करतो प्रायव्हेट. मी पुण्यामध्ये म्हणजे LOI फाईल केलं होतं, पण बँक ऑफ महाराष्ट्र आळंदीमध्ये तिथं विचारलं तो मला म्हणे की लोकलमध्ये तुमचं ओळखीचं असेल ना तर त्याचा एक रेफरन्स लागतो म्हणे, तर गरजेचं आहे का? असं काय आवश्यकता नाही. नाही ते बँकेने सांगितलं मला. तुमचा व्यवसाय कुठे? व्यवसाय केला नाही, मी अप्लाय केलं होतं LOI साठी. ते LOI ॲप्लिकेशन झालं होतं माझं, त्याच्यासाठी पैसे घेतले ते मी आता त्यांचं डिस्कस करतो. पण जेव्हा मी तिथे गेलो ना, डिस्कशन केलं की मला तुमच्या बँकेकडनं मला अन्नसाहेब मार्गे मला पाहिजे, लोन पाहिजे होतं. त्यांनी मला ते सांगितलं, अट सांगितली की लोकलमध्ये तुमचं रेफरन्स पाहिजे. आता यामध्ये कसं असतं, जनरल लक्षात घ्या, आपण तशा आपण परदेशी आणि मी राहतो सर. तर जनरली इथल्या बँकेमध्ये कर्ज घेताना इथला कोणीतरी गॅरंटर पाहिजे किंवा इथलं कोणीतरी आम्हाला अपेक्षित हवंय. कारण ते आपलं जनरली बघा, आज आपल्या आई वडिलांकडे जरी आपण 5 रुपये मागायला गेलो तर खाली वाईट बघून 2दा देते. ती तर बँक आहे, फायनान्स करायला बसलेले, त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे की त्यांनी दिलंच पाहिजे. त्यांच्या नियम अटी जे काही असतील त्या नियम अटी आपण जपून आपल्याला कर्ज घ्यायचं. आणि हवं तर एकदा तुम्ही आळंदीत मला भेटू शकता, मी आळंदीतच असतो. आपण वाटल्यास बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजर साहेबांना भेटू आणि प्रत्यक्ष भेटून आपण त्यांच्याशी बोलू. येस सर. उत्पन्न दाखवा तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड माझं गावाकडचं आहे, पुण्यामध्ये ते इश्यू होऊ शकतं का? काय तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे? आमच्या गावाकडचं तर आम्हाला रेशन कार्ड इथे मिळते. नाही ट्रान्झॅक्शन तर करून घेतले. बायोमेट्रिक तुम्हाला इथे मिळतं, पण फिजिकली रेशन कार्डचं जावीच आहे ना, फिजिकली नाही हे तर पुण्यात नाही. मग पुण्यात मिळून जायचं तुमच्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता. उत्पन्न दाखल्यानंतर आपल्या डिस्ट्रिक्ट ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता त्याच तालुक्याचा तुम्हाला त्या तहसीलदाराच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला मिळत असतो.
क्लोज करायला लागेल सर, नवीन सीसी घ्यायला लागेल. टर्म लोन घेऊ शकता, नो इश्यू. नक्की. फक्त ती सीसी रिन्यू करून तुम्हाला चालणार नाही. सीसी तेवढी नवीन घ्यावी लागेल आणि टर्म लोन ओडी घेत असेल तरी नवीनच घ्यावं लागेल, त्यात काही विषय नाही. आता तुमची सीसी सुरू आहे बरोबर. आता जी सीसी सुरू आहे, आता तुम्हाला सीसी घ्यायची की टर्म लोन घ्यायची, काही इश्यू नाहीये. सीसी आम्हाला महामंडळाला सांगण्याची आवश्यकता नाहीये तशा अर्थानं, कारण बँक आणि तुमचं कॉर्पोरेशनला तुम्ही तो विषय चालवताय आणि तुम्हाला बँक रेडी आहे टर्म लोन द्यायला, तर महामंडळाचं ऑब्जेक्शन दिलं. बाकी मग कोणी हातवर केलं